नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न इथे विचारण्यात येऊ लागला आहे. काल नुकतंच 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्पीय बजेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. सर्व काही अर्थसंकल्प याच्यामध्ये कर्जमाफीसह इतर बऱ्याच काही निर्णयांची घोषणाबाजी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु प्रश्न हा आहे की नमो शेतकरीचं काही अपडेट होतं का, या संबंधीचं काय अपडेट आहे काय नाही, थोडक्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत. सर्वात आहे स्क्रीनशॉट इथे हा बघू शकता. हा जे आहे राज्याच्या एका मेन संकेतस्थळाचा आहे, महाराष्ट्र कृषी ऐकलायचं, जिथून आपण ही माहिती जारी केलेली आहे. सर्व काही याच्यावर आधारित ही व्हिडिओतील माहिती आहे. तर शेतकरी सर्वदा तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी संदर्भातील जे आहे की आता काल नुकतंच सर्व काही अर्थसंकल्प सादर झाला. तर याच्यामध्ये नमो शेतकरीचं ऑफिशियल असं काहीच नाव इथे घेण्यात नाही आलं. नमो शेतकरी योजनेसंदर्भातील 8व्या हप्त्यासंदर्भातील असं कोणतंच नाव इथे घेण्यात नाही आलं. हालाकी मागील काही दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विधानसभेमध्येच याच्या संबंधीची माहिती देण्यात आली होती की नमो शेतकरी योजना कुठेही बंद झाली नाही. हालाकी हा हप्ता पेंडिंगला आहे, रखडलेला आहे आणि शासन लवकरच त्याला वितरण करेल अशी त्यांनी ग्वाही आणि माहिती ती दिली होती. परंतु नुकतंच काल अर्थसंकल्प बजेट सादर झालं. याच्यामध्ये नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तर देण्यात इथे आलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न हे नेमकं नमो शेतकरी कधी वितरण होणार, तर 574 कोटी रुपयाचा जो काही निधी, 574-75 कोटी रुपयाचा जो काही निधी थोडक्यात नमो शेतकरीच्या याच्यासाठी योजनेसाठी ते वितरित करण्याबाबत एक महत्त्वाची ही माहिती आहे, जे की तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये बघितलं असेल. थोडक्यात हा सर्व काही निधी मंजूर देण्याबाबत हा निर्णय थोडक्यात इथे तुम्ही बघितला, जसं की या स्क्रीनशॉटमध्ये बऱ्याच तुम्ही बघू शकता. परंतु विचार केला असता तर नमो शेतकरीसाठी जवळपास 91 लाखाहून अधिक शेतकरी पात्र आहे आणि 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना निधीची जी गरज भासते ती म्हणजे 1800 ते 1900 कोटी रुपयाची निधीची तरतूद इथे करावी लागणार आहे. परंतु जी तरतूद शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भात शासन निर्णयातून केलेली आहे ती फक्त 574 ते 75 कोटी रुपयापर्यंतच आहे. आणि बाकी निधीची तरतूद कधी होणार, तर शेतकरी या संबंधीचं हे कोणतंही अधिकृत अपडेट नाही. फक्त शेतकऱ्यांचे मेसेजेस खालून कमेंट्समध्ये येत होते. बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मेसेज केले, कमेंट केला, मला त्यांना एक माहिती सांगा. तर शेतकरी हालाकी आता सध्या तरी नमो शेतकरीचं काही अपडेट येते नाही, कारण की आता सध्या कर्जमाफी या मुद्द्यावरती खूपच जास्त चर्चेत हा एक कर्जमाफीचा नमो शेतकरीचा मुद्दा थोडक्यात मागही पडला म्हणला असंही काही हरकत नाही. परंतु हा काही निधी आहे, याच्या व्यतिरिक्त जर कधी काही निधी शासनाच्या माध्यमातून अद्याप येत्या या चालू असलेल्या अधिवेशनाच्या कालखंडात जर कधी काही निर्णय घेतला, काही निधी मला मंजुरी दिली, तर नक्कीच मार्च महिन्याच्या 15-20 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हप्ता येऊ शकतो. येणार आहे की नाही असं ठोस सांगू शकत नाही. बऱ्याच काही शेतकऱ्यांचे कमेंट होते, म्हणलं थोडक्यात माहिती शेअर करा. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.